आजच्या या कार्यक्रमास विनायकी या कार्यक्रमास उपस्थित आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ आदरणीय मुजुमदार सर, आपल्या सर्वांचे लाडके कोथरूडचे आपले आमदार, आमचे नेते आदरणीय चंद्रकांत दादा पाटील साहेब, आदरणीय क्रिस्टोफर बेंजामिन साहेब, बाळासाहेब अनासकर जी, नवले साहेब, सत्यजित तांबे, अतुल भिनके, उपस्थित सगळेच आपल्या निमण परिवारावरती प्रेम करणारे, इथे जमलेले सनी दादांवरती प्रेम करणारे सर्व मुलं, पालक, बंधू आणि भगिनींनो, खऱ्या अर्थाने सर्वप्रथम आज आपण सगळेच आबांचं स्मरण करतोय, कारण आज 1 वर्ष झाला. कसा काळ निघून जातो कळत नाही, पण आज आबा आपल्यामध्ये नाही आहेत. आणि मला अजून तो दिवस फार प्रखर आठवतो की दुपारच्या क्षणी असंच एक 4-4:30च्या सुमारास असे फोन सुरू झाले होते आणि कोणालाच जे असं कल्पनासुद्धा नव्हती अशी घटना याच दिवशी मागच्या वर्षी घडली. आणि त्याच वेळेला आपण सगळ्यांनी पाहिलं की आपण सगळेजण हे आबांच्या प्रेमापोटी त्या दिवशी सगळे आपण जमलो होतो. दादा पण होते, आपण सगळेच होतो. आणि कुठेतरी सनी ह्यांना मला आठवतं की त्याच क्षणी सगळेजण सनी सोबत आहोत हे एक त्या दिवशी एक त्याचा एक मला वाटतं की आपण सगळ्यांनीच ते पाहिलं की आता पुढे सनीदादांना आबांचा जो वारसा आहे तो पुढं चालवण्यामध्ये आपल्या सगळ्यांचा मनापासून सहभाग हा त्या दिवसाचा निश्चय होता असं माझे स्पष्ट मत आहे, किंवा त्या दिवशीची जी भावना मी अनुभवली ती तीच होती. नंतर मला आठवतं की आपण सगळेजण इथेच ह्याच ठिकाणी श्रद्धांजली सभेसाठी एकत्र जमलो होतो आणि खूप मनमुक्त वेगळे मला वाटतं ती श्रद्धांजली सभा आज सुद्धा आपण ऐकायला घेतली तर मला असं वाटतं की खूप भावनात्मक अशी ती सभा झाली होती आणि खूप जण व्यक्त झाले होते, खूप मनापासून व्यक्त झाले होते. आबा जे कार्यसम्राटच होते, त्यांचं एक कार्यच वेगळं होतं आणि त्यांची आठवण अजूनही तशीच येते. आणि त्यामुळं आपण सगळेजण व्यक्त झालो आणि तिथून पुढे सगळ्यांनी सांगितलं की सनीदादांना की आम्ही सगळे तुमच्यासोबत आहोत आणि तुमच्यासोबतच राहू. आणि तिथून पुढे आपण पाहतोय की गेल्या ह्या वर्षभरामध्ये खूप वेगवेगळे उपक्रम हे सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून सनीदादांनी आयोजित केले आणि ती आबांची फ्लेअर जी आहे ती पूर्णपणे सनीदादामध्ये अगदी प्रखर दिसते की ज्या पद्धतीचं आबांचं एक रुबाब होता, ज्या पद्धतीने ते कार्यक्रम घ्यायचे, एक लार्जर दॅन लाईफ अशी पर्सनॅलिटी होती. आणि त्याच पद्धतीचे अतिशय इम्पॅक्टफुल पण एकदम लार्जर स्केलला खरा म्हणजे त्याचं मेटिक्युलस प्लॅनिंग करून विविध सेक्टर्समध्ये कशा पद्धतीने आपण पोहोचून आपण खरी मदत, ज्याच्यासाठी आपण हे सोमेश्वर फाउंडेशन सुरू केलं आहे आणि ज्यासाठी इतके वर्ष इतके दशक आबा हे झटले, त्या भावनेने काम करायचं आपण एक गेल्या वर्षभरात सनीदादांच्या माध्यमातून पाहतोय. मग ते आरोग्याचं क्षेत्र असो, खूप मोठा कार्यक्रम, म्हणजे मला आठवत नाही एवढा मोठा कार्यक्रम हा काही महिन्यापूर्वी म्हणजे ऑगस्टमध्येच पुण्यात झाला आणि खूप लोकांना, मला वाटतं जो 70,000 लोकांना आरोग्य सेवेची जी डायरेक्ट लाभ आहे तो मिळाला. त्याचे लॉंग टर्म रिपरकेशन्स जे होऊ शकत होते त्याच्यापासून प्रॉपर डायग्नोसिसमुळे खूप लोकांना त्याचा बेनिफिट झाला. आज आपण शिक्षण क्षेत्रामध्ये असा फारच युनिक असा कार्यक्रम ज्यांनी आपण योग्य वेळेला
ज्या वेळेला खरी मदत किंवा खरी दिशा ही मुलांना हवी असते, अशा वेळेला अशा प्रकारचं एक प्रोत्साहनदायक कार्यक्रम आज हा आयोजित केला आहे. आणि खरं सांगतो की एक आभाळ फाटलं आहे. आज आपण पाहतो की वेगवेगळे प्रश्न आहेत, रोज वेगळा प्रश्न निर्मित होतो. त्याच्यामुळे समाजाने एकत्र होऊन वेगवेगळ्या माध्यमातून समजा समाजासाठी आपलं जे देणं आहे ते एकत्र येऊन आपण काम करत गेलो तरच कुठेतरी आपल्या समाजात समरसतासुद्धा राहील आणि आपल्याकडनं एक महत्त्वपूर्ण योगदान समाजासाठी होईल. अशा भावनेने सनीदादा काम करतायत. आणि मला अभिमान आहे की एक युवक जो एवढा मोठा वारसा म्हणजे एवढी मोठी जबाबदारी ज्यांच्यावरती आहे ती त्याच संवेदनेनी आणि त्याच स्पिरिटनी जी त्यांच्या वडिलांकडनं त्यांना मिळाली आहे ती घेऊन चाललेत. आणि असे अनेक कार्यक्रम मला वाटतं विविध सेक्टर्सला स्पर्श करणारे त्यांच्या माध्यमातून, त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून पुढच्या काळामध्ये होतील. आणि त्यांच्या माध्यमातून मला वाटतं की समाज, राष्ट्र आणि मानवतेची अतोनात सेवा ही होऊनच राहणार आहे. आणि त्याच्यासाठीच मला असं वाटतं की त्यांचं हे कार्य त्या दिशेने त्यांचं हे कार्य चाललं आहे. त्यामुळं पुन्हा एकदा सनीदादांना ह्या कार्यक्रमाला खूप खूप शुभेच्छा देतो. आणि जे कोण ज्यांना स्कॉलरशिप मिळाली आहे, मला खरंच वाटतं की आपण कधीच हा क्षण नाही विसरला पाहिजे की आपल्याला सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून आपल्याला आदरणीय विनायक निमन साहेब, स्वर्गवासी विनायक निमन आबा यांच्या माध्यमातून आणि त्यांचे सुपुत्र सनीदादा यांच्या माध्यमातून ही मदत मिळाली. कुठेतरी भविष्यात आपण जेव्हा खूप मोठी झेप घ्याल तेव्हा मागे वळून पाहाल तेव्हा नक्कीच सनीदादांची आठवण आपल्या सगळ्यांनाच आपल्या स्मरणात राहील. आणि हेच खरं सनीदादा तुमचं मोठं उपलब्धी आहे असं मी समजतो. पुन्हा एकदा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. जय हिंद, जय भारत.